कधी असं झालंय का की तुम्ही एकदम गाढ झोपेत आहात आणि एक स्वप्न पडतंय? समजा तुम्ही उंच कुठून तरी खाली पडताय किंवा कोणीतरी तुमचं पाठलाग करतंय आणि अचानक अगदी त्या स्वप्नाच्या मध्यभागी तुम्हाला क्लिक होतं, अरे एक मिनिट, हे हे तर स्वप्न आहे. आणि जशी ही जाणीव होते तशी सगळी भीती कुठल्या कुठे पळून जाते आणि सगळा कंट्रोल तुमच्या हातात येतो. आता हे ऐकल्यावर तुम्हाला वाटेल की हे एखाद्या सिनेमातच होऊ शकतं, बरोबर? पण स्वप्नांवर अशा प्रकारे नियंत्रण मिळवणं हे खरंच शक्य आहे का? चला तर मग, या विश्लेषणात आपण याच प्रश्नाच्या अगदी मुळाशी जाऊया. आपल्याला खरंच हवं तसं स्वप्न पाहता येऊ शकतं का? हो, हे ऐकायला नक्कीच इन्सेप्शन सिनेमासारखं वाटतंय. पण ही कोणतीही काल्पनिक शक्ती नाहीये. मानसशास्त्रामध्ये याला एक खास नाव दिलेलं आहे, ते म्हणजे ल्युसिड ड्रीमिंग. तर मग ही ल्युसिड ड्रीमिंगची संकल्पना नेमकी आहे तरी काय? आणि याच्यामागे कोणतं मानसशास्त्र काम करतं? सोप्या भाषेत सांगायचं तर ल्युसिड ड्रीमिंग म्हणजे अशी एक अवस्था जिथे स्वप्न सुरू असतानाच आपल्याला हे 100% कळतं की अरे, हे एक स्वप्न आहे. आता बघा, नॉर्मल स्वप्नांमध्ये आपलं कशावरच नियंत्रण नसतं, नाही का? पण इथे या जाणीवेमुळं स्वप्नाच्या कथेवर नियंत्रण मिळवणं शक्य होतं. आणि यामागे एक खूपच इंटरेस्टिंग गोष्ट घडत असते. आपलं शरीर REM स्लीपमध्ये म्हणजे गाढ झोपेत असतं, पण आपल्या मेंदूचा एक महत्वाचा भाग, ज्याला प्रीफ्रंटल कॉर्टेक्स म्हणतात, तो मात्र जागा होतो. हा तोच भाग आहे जो आपल्याला जागेपणी तर्क लावायला आणि निर्णय घ्यायला मदत करतो. आणि यामुळे काय होतं, तर आपण स्वप्नात असूनही एका अर्थाने जागे असतो. थोडक्यात सांगायचं तर आपण आपल्या स्वप्नाचे डायरेक्टर बनतो. मग आपण स्वप्नातली कथा बदलू शकतो, एखाद्या भीतीदायक गोष्टीला धैर्याने सामोरं जाऊ शकतो किंवा अगदी हवेत उडण्याचा अनुभव सुद्धा घेऊ शकतो. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे माहितीये? ही संकल्पना काही फक्त आजच्या मॉडर्न सायन्सपुरती मर्यादित नाहीये. याला पाश्चात्य विज्ञानाचा तर आधार आहेच, पण आपल्या प्राचीन भारतीय योगशास्त्राचाही खूप मोठा आधार आहे. ओके, तर पाश्चात्य विज्ञानाच्या दृष्टीनं पाहिलं तर स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीचे आहेत डॉक्टर स्टीफन लाबर्ज. त्यांना मॉडर्न ल्युसिड ड्रीमिंग रिसर्चचे जनकच मानलं जातं. त्यांनी चक्क प्रयोगातूनही सिद्ध करून दाखवलं की लोक स्वप्नात असताना ठरवून आपल्या डोळ्यांची हालचाल करून बाहेरच्या जगात सिग्नल पाठवू शकतात. यावरून हे कन्फर्म झालं की ही काहीतरी काल्पनिक गोष्ट नाहीये, तर एक खरी, मोजता येण्यासारखी अवस्था आहे. आणि दुसरीकडे आपल्या भारतात तरी संकल्पना हजारो वर्षांपासून आहे. भारतीय योगशास्त्रामध्ये याला स्वप्नयोग किंवा योग निद्रा असं म्हटलं गेलंय. आपले ऋषीमुनी झोपेचा वापर फक्त आराम करण्यासाठी नाही, तर मनावर पूर्ण ताबा मिळवण्यासाठी आणि चेतनेच्या खोलवरच्या अवस्था अनुभवण्यासाठी करायचे. म्हणजे बघा, ध्यान आणि सजगतेच्या सरावामुळे ते स्वप्नात सुद्धा जागे राहू शकत होते. आजही बंगळुरूमधल्या निम्हान्ससारख्या मोठ्या संस्था झोपेच्या विकारांवर संशोधन करताना ह्याच प्राचीन ज्ञानाचा आणि आधुनिक न्यूरोसायन्सचा सुंदर मेळ घालत आहेत. याचा एक खूप मोठा फायदा म्हणजे सतत पडणाऱ्या भीतीदायक स्वप्नांवर मात करता येते. विचार करा, स्वप्नातला एखादा राक्षस तुम्हाला घाबरवतोय आणि तुम्ही त्याला जागेपणी एका मैत्रीपूर्ण कार्टून कॅरेक्टरमध्ये बदलू शकता. अशा प्रकारे खोलवर रुजलेल्या भीतीवर विजय मिळवणं शक्य होतं. आणि सगळ्यात चांगली बातमी ही आहे की हे एक कौशल्य आहे जे कोणीही शिकू शकतं. हो, तुम्ही सुद्धा तुमच्या स्वप्नांचे दिग्दर्शक बनू शकता. यासाठी फक्त 2 सोप्या पण खूप प्रभावी सवयी लावून घ्यायच्या आहेत. पहिली आहे रिॲलिटी चेक, म्हणजे वास्तवाची तपासणी करणे. आणि दुसरी आहे स्वप्न रोजनीशी, म्हणजे ड्रीम जर्नल लिहिणे. आता रिॲलिटी चेक म्हणजे नेमकं काय? तर दिवसभरात अनेक वेळा स्वतःला विचारायचं, मी आत्ता स्वप्नात आहे की जागं? आणि हे विचारताना आपल्या हातांच्या तळव्यांकडे आणि बोटांकडे बघायचं. हळूहळू ही सवय तुमच्या स्वप्नातही उतरेल. आणि मग स्वप्नात जेव्हा तुम्ही हाताकडे बघाल तेव्हा कदाचित तुम्हाला बोटं कमी जास्त किंवा विचित्र दिसतील. आणि तोच क्षण असेल जेव्हा तुमच्या डोक्यात ट्यूब पेटेल की अरे, हे तर स्वप्न आहे. आणि दुसरी सवय आहे स्वप्न रोजनीशी, म्हणजे सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला जे काही स्वप्न आठवत असेल ते एका वहीत लिहून काढायचं. यामुळे काय होतं, तर आपली स्वप्न आठवण्याची शक्ती म्हणजेच ड्रीम रिकॉल वाढतो. आणि आपली स्वप्न आठवणं ही ल्युसिड ड्रीमिंग शिकण्यासाठीची पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे. विचार करा, आपण आपल्या आयुष्याचा जवळपास 1/3 भाग झोपेत घालवतो. मग तो वेळ फक्त असाच का घालवायचा? ल्युसिड ड्रीमिंग शिकून आपण आपल्या रात्रींना एका अद्भुत साहसात बदलू शकतो. चला, एक कल्पना करा.
जर तुम्हाला तुमचं स्वप्न कंट्रोल करण्याची शक्ती मिळाली तर तुम्ही सगळ्यात आधी काय कराल? पक्ष्यांसारखं मोकळ्या आकाशात उडाल किंवा तुमच्या क्रशला थेट डेटवर घेऊन जाल? हे होते मनाचे खेळ. सादर करते डॉक्टर अजित पाटील, मानसशास्त्रज्ञ. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9850583688. मनाचे खेळ. परीस फाउंडेशन.